सोनगाव नावाचं एक मोठं आणि समृद्ध गाव होतं. त्या गावातील बहुतांश लोक आपल्या आयुष्यात आनंदी आणि समाधानी होते. त्याच गावात एक सन्माननीय कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबात एकूण 4 सदस्य होते. त्या घराचे प्रमुख गोविंदराव होते आणि त्यांच्या पत्नीचं नाव शांता होतं. त्या दाम्पत्याला 2 मुली होत्या. मोठ्या मुलीचं नाव जान्हवी आणि लहान मुलीचं नाव सायली होतं. एक दिवस, तू मला रोज रोज माझ्या काळ्या रंगावरून टोमणे का मारतेस? बाहेरचे लोक आधीच मला खूप काही बोलतात, त्यामुळे मला घराबाहेर पडायलाही भीती वाटते. पण तू तर माझी सख्खी बहीण आहेस. तुझ्याकडून असं ऐकायला मिळालं की मला खूप वाईट वाटतं. किमान तू तरी मला समजून घे. असे टोमणे मारू नकोस. अगं, काळ्याला काळं नाही म्हणायचं तर काय गोरं म्हणायचं का? आणि माहीत नाही आईने काय खाल्लं होतं की तू इतकी सावळी जन्माला आलीस. तुझ्यामुळे माझ्या मैत्रिणीही मला चिडवतात. लोक तुला काळी म्हणतात आणि त्यांचं ऐकावं लागतं मला. स्वतःच्या लहान बहिणीकडून अशा टोचून बोललेल्या शब्दांनी सायलीचं मन खूप दुखावलं. ती आतून खूप उदास झाली आणि खचलेली झाली. अगं, मला आता तुला माझी ताई म्हणायलाही लाज वाटते. मी असं काय पाप केलं होतं की मला तुझ्यासारखी बहीण मिळाली? जान्हवीच्या या कडव्या आणि मन दुखावणाऱ्या शब्दांनी सायली पूर्णपणे खचून गेली. ती काही क्षण शांत उभी राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि मग काहीही न बोलता ती हळूहळू घराबाहेर निघून गेली. तेवढ्यात शांता म्हणाली, अहो, ऐकलत का? वाटतं जान्हवी आणि सायली पुन्हा भांडत आहेत. काळ्या गोऱ्या रंगावरून पुन्हा तोच वाद सुरू झालाय. हो ग भाग्यवान, आता या दोघींचं काय करायचं? रोजचाच त्यांचा हा वाद झाला आहे. चल जाऊन पाहूया तरी नेमकी काय चाललंय आणि एवढं का भांडण वाढतंय. अगं जान्हवी, सायली कुठे गेली आणि तू तिच्या सावळ्या रंगावरून तिला वारंवार टोमणे का मारतेस? ती तुझी मोठी बहीण आहे हे लक्षात ठेव. माणसाचं सौंदर्य त्याच्या रंगावरून नाही तर त्याच्या चांगल्या मनावर आणि वागण्यावरून ओळखलं जातं. म्हणून पुढे असं बोलू नकोस. तिच्याशी प्रेमाने आणि आदराने वाग. आई बाबा, तुम्ही नेहमी त्या सावळ्या मुलीचाच पक्ष घेत असता. मी तुमची मुलगी नाही का? माझ्यासाठी तुमच्या मनात अजिबात जागा नाही का? नका, राहू द्या. तुमच्याशी काही बोलण्यात काहीच अर्थ नाही, कारण तुम्हाला फक्त त्या सावळ्या मुलीवरच प्रेम आहे. माझ्या भावना तर जणू तुमच्यासाठी काहीच महत्वाच्या नाहीत. जान्हवीने आई वडिलांसमोर रागाच्या भरात हे सगळं बोलून टाकलं. त्यानंतर ती रागाने पुटपुटत मनात नाराजी धरून वेगाने घराबाहेर निघून गेली. अगं भाग्यवान, जान्हवीची भाषा हल्ली खूपच बिघडत चालली आहे. स्वतःच्या सख्या बहिणीसोबत रोज असं भांडण करणं मला अजिबात आवडत नाही. शेवटी त्या दोघी एकाच रक्ताच्या बहिणी आहेत. त्यांना एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने राहायला हवं. त्याच दरम्यान जान्हवी मनात विचार करत होती. मला कळतच नाही, या सावळ्या सायलीने आई बाबांवर असा कोणता जादू केला आहे. आता तर या घरात माझी किंमतच उरली नाही. जणू माझ्या बोलण्याला आणि भावनांना काहीच महत्त्व नाही. दुसरीकडे सायली आपल्या लहान बहिणी जान्हवीच्या टोचून बोलणाऱ्या शब्दांनी खूप दुखावली होती. ती शांतपणे घराबाहेर पडली आणि एकटी चालत राहिली. मनात खोल दुःख आणि डोळ्यात अश्रू घेऊन सायली जंगलाकडे जाणाऱ्या वाटेजवळील एका जुन्या झाडाखाली जाऊन उदासपणे बसली. ती मनातच विचार करू लागली, जान्हवी माझा इतका द्वेष का करते? कळत नाही, देवाने मला सावळं बनवून या जगात पाठवलं तर त्यात माझी काय चूक आहे? बाहेरचे लोक टोमणे मारतातच, पण जेव्हा स्वतःची सख्खी बहीण रोज असं बोलते तेव्हा त्याहून मोठं दुःख काही असू शकत नाही. खरंच आपल्या माणसांचे शब्द सर्वात जास्त टोचतात. अशी सायली त्या झाडाखाली एकटी आणि खिन्न बसलेली असताना गावातील 2 तरुण मुलं तिथून जात होती. त्यांनी सायलीला त्या अवस्थेत पाहिलं आणि थोडं थांबून आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. त्यापैकी एक म्हणाला, अरे महेश, ही तर त्या गोविंदरावांची सावळी मुलगी आहे ना?
जरा बघ ना, मागे झाडाचा रंग आणि हिचा चेहरा अगदी सारखाच दिसतोय. दुरून पाहिलं तर कळतही नाही की तिथं कोणी बसलंय की फक्त झाडाची सावली आहे. हो रे सुरेश, अगदी खरं बोललास. या सावळ्या मुलीशी कोण लग्न करणार? हिच्यासोबत हुंड्यात जमीन जुमला दिला तरी मी तर कधीच लग्न करणार नाही. त्या दोघांच्या बोलण्याने सायली आतून पूर्णपणे तुटून गेली. तिच्या चेहऱ्यावरची उदासी आणखीन गडद झाली. तिने काहीही उत्तर दिलं नाही, फक्त शांतपणे जड पावलांनी ती जंगलाच्या दिशेने निघाली. जणू आपलं दुःख त्या झाडांच्या एकांतात लपवून ठेवायचं होतं. तेवढ्यात एक मुलगा म्हणाला, अरे सुरेश, असं वाटतं आपलं बोलणं तिच्या मनाला लागलं बहुतेक. असू दे रे, आपल्याला काय, आपण तर तेच बोललो जे खरं आहे. ती सावळी आहे तर यात आपला काय दोष. चल जाऊ दे, इथून निघूया. आणि ते दोघं तिथून शांतपणे निघून गेले. अहो ऐका ना, जान्हवी जी सायलीच्या सावळ्या रंगावरून सतत तिच्याशी वाद घालत असते, खरं सांगायचं तर मला कधी कधी खूप काळजी वाटते. आता तिचं लग्नाचं वयही हळूहळू येऊन ठेपलं आहे, पण तिच्याशी लग्न करणार तरी कोण? गावातले लोक आधीच तिच्या रंगावरून तिची चेष्टा करतात. हे सगळं आठवलं की मन आणखीन अस्वस्थ होतं. अगं, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आपण तरी काय करू शकतो? जशी आहे तशी ती आपलीच मुलगी आहे ना. आणि बघ, दोन्ही बहिणी पुन्हा भांडत भांडत रागाने घराबाहेर गेल्या आहेत. तू जास्त काळजी करू नकोस. त्या दोघीही थोड्या वेळात शांत होतील आणि संध्याकाळ होण्याआधी परत येतील. अहो ठीक आहे, तुम्ही बसा, मी स्वयंपाकघरात जाऊन माझं काम करते. असं म्हणून ती शांतपणे स्वयंपाकघरात जाऊन कामाला लागली. त्याच दरम्यान दुसऱ्या बाजूला सायली जड आणि उदास मनाने एकटी जंगलाच्या दिशेने चालत होती. चालत चालत ती जंगलाच्या आतपर्यंत पोहोचली, पण तरीही न थांबता पुढे जात राहिली. अशीच चालत चालत शेवटी ती जंगलाच्या मध्यभागी असलेल्या एका सुंदर फुलांच्या बागेत पोहोचली. तो बाग अतिशय रम्य आणि मनमोहक होता. चारही बाजूंनी रंगीबेरंगी विविध प्रकारची फुलं उमलली होती. त्यांच्या सुगंधाने संपूर्ण वातावरण भरून गेलं होतं. इतकं सुंदर दृश्य पाहून जान्हवीच्या चेहऱ्यावरची सगळी उदासी हळूहळू नाहीशी झाली. तिच्या ओठांवर हलकीशी स्मित रेषा उमटली. ती मनातच म्हणाली, किती सुंदर आहे हे दृश्य. हे पाहताच मनातलं सगळं दुःख क्षणात दूर झाल्यासारखं वाटतंय. या फुलांच्या सुगंधाने मन तर अगदी हलकं आणि शांत झालं आहे. अशीच सायली स्वतःशी बोलत त्या बागेत पुढे सरकत होती. ती एक फूल तोडण्यासाठी हात पुढे करणार इतक्यात अचानक एक गूढ आवाज घुमला. अगं थांब मुली, त्या फुलाकडे जाऊ नकोस. ती तोडायचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर तुला मोठी शिक्षा भोगावी लागेल. सायली घाबरून आजूबाजूला पाहू लागली. आपण कोण आहात आणि मला कसली शिक्षा मिळणार आहे? कृपया समोर या आणि स्पष्टपणे सांगा की माझी चूक काय आहे. तिचं बोलणं संपताच समोरून एक वृद्ध स्त्री हळूहळू चालत तिच्या जवळ आली आणि थांबली. अगं मुली, घाबरू नकोस, मी तुला काहीही करणार नाही. मी फक्त एवढं सांगितलं होतं की या फुलांना तोडलंस तर शिक्षा मिळेल, पण तू तर अजून ती तोडलीच नाहीस, त्यामुळे तुला घाबरण्याची काहीच गरज नाही. पण सांग बरं, तू यावेळी इथे का आली आहेस? या जंगलात फार कमी लोक येतात. काकू, तुम्ही बघतच आहात मी किती सावळी आहे. माझ्या या रंगामुळे सगळे माझी चेष्टा करतात, अगदी माझी स्वतःची सख्खी बहीण सुद्धा. त्यामुळे माझं मन खूप दुखावलं होतं. असं चालत चालत मी इथे आले आहे आणि हा सुंदर बाग पाहून माझं मन थोडं हलकं झालं. अगं मुली, असं आहे तर? अगं लोकांचं कामच असतं इतरांची चेष्टा करणं, पण त्यांच्यापासून पळून जाण्यापेक्षा त्यांचा धैर्याने सामना करणं अधिक योग्य असतं. आणि तू जो हा बाग पाहते आहेस ना, तो काही साधा बाग नाही. हा एक रहस्यमयी बाग आहे आणि त्यामागे एक वेगळीच कथा दडलेली आहे. हे ऐकून सायली थोडी गोंधळली आणि म्हणाली, काकू, मला काही समजत नाहीये. तुम्ही नेमकं काय सांगत आहात?
आणि तुम्ही या दाट जंगलात काय करत आहात? कृपया मला सगळं नीट सांगाल का? अगं चल, इथंच जवळ माझं घर आहे, माझ्या सोबत ये. तिथे बसून मी तुला सगळं नीट आणि सविस्तर सांगते. त्या वृद्ध स्त्रीचं बोलणं ऐकून सायली शांतपणे तिच्या मागे निघाली. तिच्या मनात थोडी उत्सुकता होती आणि थोडी भीतीही, पण ती काही न बोलता तिच्या सोबत चालत राहिली. थोडं अंतर चालल्या